ठाणे शहरात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरा करण्यात आला। आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। भाईंदरपाडा ते कोटनाका या मार्गावर भव्य मोटरसायकल रॅली आणि शोभायात्रा काढण्यात आली। या रॅलीमध्ये आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। पारंपरिक वेशभूषा, घोषणाबाजी आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे संपूर्ण परिसरात आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडलं। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील आदिवासी दैवत तारपाधारी वादकाच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली। आदिवासी समाजाची संस्कृती, परंपरा आणि अस्मिता जपण्याचा संदेश यावेळेला देण्यात आला। कार्यक्रमाला आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज केवरा, सचिव तुकाराम वरठा, ठाणे शहर अध्यक्ष हेमंत जाधव, सल्लागार अमृत सुरकर, शहर संघटक निलेश महाले, महिला आघाडी अध्यक्ष अंजली काकरे, संचिता पागी, सुनील भुनकडे, अनिल पालवी, हरिप्रकाश जाधव इत्यादी उपस्थित होते। संघटनेचे पदाधिकारी, महिला आघाडी आणि युवक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते। यावेळेला हंसराज केवरा यांनी माध्यमांशी संवाद साधत कार्यक्रमाची माहिती दिली आणि उपस्थितांचे आभार मानले।